पुण्यात जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर खासगी बोरवेलचं सर्वेक्षणाचे आदेश आता महापालिकेने दिलेले आहेत। महापालिकेकडून नोंदणी वापरात नसलेल्या बोरवेल आता बंद करणार असे आदेश मिळालेले आहेत। महापालिकेकडून शहरातील खासगी बोरवेलचं सर्वेक्षण केलं जाणार असून वापरामध्ये नसलेले बोरवेल बंद केले जाणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। पुण्यामध्ये खरं तर आतापर्यंत सर्वात जास्त जीबीएसचे रुग्ण आढळलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर खासगी बोरवेल सर्वेक्षणाचे आदेश हे महापालिकेकडून पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची अपडेट, जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। खासगी बोरवेलचं आता सर्वेक्षण केलं जाईल, कशी नेमकी ही प्रक्रिया असेल? मध्ये जीबीएस रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले। त्या परिसरामध्ये ही सगळी 34 समाविष्ट गावे आहेत आणि त्या गावांना टँकरने पाणी पुरवठा होतो। त्या भागामधल्या ज्या बोरवेल्स आहेत किंवा महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या बोरवेल्सचं सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। अगोदर न्यायालयाचे आदेश आणि त्यानंतर जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव हा पाहता याचं सगळं सर्वेक्षण होणार आहे। जे बोरवेल बंद आहेत ते बंद करण्यासाठी, झाकून टाकण्यासाठी कारवाई करण्यात येणार आहे। जे अनधिकृत बोरवेल्स आहेत, ज्या बोरवेल्समधून अनधिकृत पाणी विक्री होते किंवा टँकरला पाणी पुरवठा दिला जातो त्याचं सर्वेक्षण होणार आहे। त्यांच्याकडे मंजुरी आहे का हे पाहण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे लोक हे बंद करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। कारण जीबीएस हा चा प्रादुर्भाव प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होते आणि हे दूषित पाणी कुठल्या भागातून कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचते याचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे। त्या संदर्भातले सगळे आदेश पुणे महापालिकेला देण्यात आलेले आहेत। आरोग्य विभाग वेगवेगळ्या भागात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेत असताना बोरवेलचं दूषित पाणी नागरिकांपर्यंत जाऊ नये याची दक्षता घ्यायचं आरोग्य विभागाने महापालिकेला सांगितले आणि त्या संदर्भातली ही सगळी कारवाई जी आहे ती महापालिकेकडून आता सुरू करण्यात आली आहे। आज नेमके किती बोरवेलचं सर्वेक्षण होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। गौरी, नक्कीच बालाजी, महापालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।